विस्तार केला तर या सीझन मध्ये एक वेळा चॅम्पियन ठरलेला आहे, एक वेळा रनर अप ठरलेला आहे, एकदा विजेता एकदा उपविजेता. चारकोप टीम सुद्धा एक चांगली टीम आहे. त्यांच्या बाजूने आपण बघतोय समोर मालाड टीम, मालाड टीमने 46चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राइक एंडला आहे तो शशिकांत. पहिला बॉल यावेळेस फक्त दिशा दाखवली कपॉनच्या पॉइंटच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होती. 30 सर्कल मध्येच फक्त एकच रन मिळते. सिंगलनी ऑन दी मार्क होतोय फलंदाज शशिकांत. किशोर स्ट्राइक एंडला येतोय. दुसरा बॉल पुल केलंय. या बॉलला एलिव्हेशन व्यवस्थित नाही. मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. फक्त एकच रन मिळेल आणि या एकने किशोर सुद्धा ऑन द मार्क होतोय. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 2 रन. दोन्ही बॅटरने आपलं खातं ओपन केलेलं आहे. फ्लाइट जास्त दिली. इलेक्शनच्या थोडासा बाहेरचा बॉल. यावेळेला व्हाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि 1 रननी स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 3 रन्स. पुन्हा ओव्हर द विकेट. चांगला फटका. प्रतिम पिकअप शॉट. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला. काय स्टॉप आहे. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन ठेवलं होतं. अरविंद ची अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं की हा चौकार जाईल, मात्र अप्रतिम वाखाणण्याजोगी ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली अरविंदची. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 4 रन. श्याम बारी दिसतो आपल्याला गोलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस गॅप मध्ये आहे हा शॉट. मोठं चेस आहे फिल्डरसाठी, मात्र बाउंड्री त्या ठिकाणची थोडीशी लांब आहे. जबल बघितला पण किती रन आलेले आहेत. 3 रन मला वाटते पूर्ण केलेले आहेत या ठिकाणी. दोन्ही सुद्धा फलंदाजीने पडून 3 रन पूर्ण केले जातात. 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 7 रन. 7 विदाउट लॉस. शामबारी पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. 46चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कोणती टीम ही मॅच जिंकेल बघूया. याच्या अगोदर मनोरी टीम ज्यांनी पहिली मॅच जिंकलेली आणि या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल मनोरी टीमच्या जोडीला क्वार्टर फायनल मॅच साठी. शामबारी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे शशिकांत भंडारी. हो चेप केले हवेमध्ये. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये मिड ऑनचा फिल्डर येतोय. 1 रन पूर्ण. 2चा कॉल आणि 2 रन कंप्लीट केले जातात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स. 9 विदाउट लॉस. एक दमदार सुरुवात आहे. कुठलाही विकेट गेलेला नाही. चांगली सुरुवात आहे. मोठा फटका नाही. कुठली ही घाई गडबडी दिसत नाहीये. दोन्ही बॅटर आपण बघतोय किशोर आणि शशिकांत भंडारी चांगली बॅटिंग करताना दिसतात. शेवटचा बॉल घेऊन जाईल. हो ऑन साइडला टर्न केला जातो. बॉलला फ्लिक केलाय. पकड ऑफ द स्कोअर लेगला 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 2 तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. काय होईल. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि अशा प्रकारे 3 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. 3 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 12 ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात आहे ती चारकोप मास्टर टीमची. 46चं टार्गेट होतं. 9 पेक्षा थोडंसं जास्त सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात आहे. आणखी एक जमेची बाजू अशी आहे की कोणताही बॅटर त्यांचा आउट झालेला आहे. 10चे 10 गडी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि 12 रन पहिल्या ओव्हर मध्ये झालेले आहेत. चांगलं टोटल म्हणू शकतो आपण. थोडस प्रेशर असेल यावेळेला फिल्डिंग करणारी टीम माला टीमवर, कारण कोणताही विकेट गेलेला नाहीये. ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल आणि ब्रेक थ्रू जर मिळून दिला तर नक्कीच थोडस मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल माला टीम. कारण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर या मॅच वर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न अतिशय दमदार आहे तो चारकोप टीमचा. उष्मा जास्त आहे. 40+ चे खेळाडू आहेत, त्यामुळे पाण्याची व्यवस्था आहेच ग्राउंड मध्ये. लगेचच तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागली तर पाणी घ्यायचं आहे. ग्लुकॉन डी सुद्धा आहे आमच्यापर्यंत. ज्यांना कोणाला लागेल त्यांनी ग्लुकॉन डी सुद्धा घेऊन जायची आहे.
चला दुसरा गोलंदाज बघूया कोण येतोय. इग्नेशियस येतोय दुसरा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला बॅटर असेल तो शशिकांत भंडारी. शशांक खेळतोय वैयक्तिक 4 वर 7 वर खेळतोय आणि 4 वर खेळतोय किशोर. स्ट्राईक रन रेट जर आपण बघितला दोन्ही बॅटरचा तर किशोरचा 200चा आहे आणि 175चा आहे शशी याचा. फुटॉस बॉल टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट बॉल जातो. 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न आणि सहज 2 रन पूर्ण होतील. लॉंग बाउंड्री भरपूर लांब आहे मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिली तर. बाउंड्रीवर बॉल जातो तर नक्की 2 रन सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रन कंप्लीट. 2 ने स्कोर जाईल. स्कोर बोर्डवर 14 रन्स. थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न होता. किशोरचा जर आपण विचार केला तर बेस्ट फिल्डरचं पारितोषिक मिळालं होतं मागच्या टुर्नामेंट मध्ये. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा इग्नेशियस. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या वेळेला आणखीन एक चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केलंय बॉलला मिड ऑफच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल का? हो थ्रो होतोय त्याचा आणखीन फायदा मिळेल. थोडीशी घाई केली. आपण बघितलं जो लॉंग ऑफचा फिल्डर होता मिड ऑफला आला होता क्लिफ्टन. फिल्डिंग तर चांगली केली मात्र थ्रो खराब झाला त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळाली या ठिकाणी या चारकोप टीमला. 2 रन आल्या. 2 ने स्कोर जाऊन पोहोचला स्कोर बोर्डवर 16 रन्स. 22 बॉल आणि 30 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी चारकोप टीमला. पुन्हा बॉलिंग मार्कवर. पुन्हा बघितला हलक्या हाताने जास्त खेळतो. जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल आणि डबल वर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हेच क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे. सिंगल आणि डबल ही क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जाते. जशी मुंबईची लाईफलाईन बेस्ट बस आणि लोकल ट्रेन. बॉलिंग मार्कवर पुन्हा आपल्या मार्कवर सज्ज होतोय इग्नेशियस. ओ वाट शॉट अप्रतिम फटका मात्र फिल्डर बॉल खाली येतोय आणि हा कॅच सुटला जातोय कौकानाच्या दिशेने. 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. जीवनदान मिळतोय बॅटर किशोर याला. कॅच सुटला आपण बघितला कौकानाच्या दिशेने. अजयच्या हातातून हा कॅच सुटला जातोय. जीवनदान मिळतोय किशोरला. 2 रन येतात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 19 वर. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा संधी कॅचची. यावेळेस चुकी नाहीये. यावेळेस संजयने कोणतीही चुकी केली नाही. चांगला बॉलला कॅरी केलं आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होताना दिसतोय आपल्याला चारकोप मास्टर टीमचा. 19 वर पहिला गडी बाद. एक जीवनदान मिळाला होता मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलू शकला नाहीये किशोर. दुसऱ्याच बॉलवर लगेचच पुन्हा एकदा कॅच रूपेने आउट होतोय. याच्या अगोदरच्या बॉलवर चुकी झाली होती. अजय कडून कॅच सुटला होता मात्र यावेळेस कोणतीही चुकी केली नाहीये. अतिशय चांगला कॅच घेतला आणि बाद केलं किशोरला. अविनाश नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय. बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले फक्त आणि फक्त एक. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स आले होत्या. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. फक्त फ्लिक केलं पायाच्या समोरून. बॉल जातो बॅकअप द स्कोअर लेगला. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. 20 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर करंट रन रेट जर आपण पाहिला तर करंट रन रेट आहे 10चा आणि उर्वरित जर बघितलं आपण 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 9 पेक्षा कमी रन रेटने आता बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकायला चारकोप मास्टर टीमला. चारकोप मास्टर विरुद्ध मालाड मास्टर या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतो. 46चं टार्गेट ठेवलं होतं ही मॅच जिंकण्यासाठी मालाड मास्टर टीमने चारकोप मास्टर टीम समोर. आणि आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 वर 1 अशी स्थिती आहे चारकोप टीमची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय
कल्पेश केनी. कल्पेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करण्यासाठी आपल्या टीमला. फुलटॉस बॉल जबरदस्त मनकानाच्या सायने बॉलला मोडलं डीप पोस्ट कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 22 वर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. चारकोप टीम जर बघितलं हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय. यस नो वेटचं चांगलं मिश्रण. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे 2 बॅटर मध्ये. ओव्हर द विकेटने कल्पेश. ओ स्लॉक स्वीपचा अंदाज. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. काय इशारा पंचांचा आहे तो षटकार. जबरदस्त हिट. अविनाशच्या बॅट मध्ये तो हा खणखणीत षटकार. जबरदस्त आक्रमक बॅटिंग अविनाशची. 9 वर जाऊन पोहोचतो अविनाश. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्ड वर 28 रन 1 गडीच्या मोबदल्यात. 300च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करताना दिसतोय. 3 बॉल मध्ये 9 वर बॅटिंग करतोय अविनाश. चांगली बॅटिंग अविनाशची. अतिशय चांगला फटका. स्लॉक स्वीप केलं होतं डीप मिड विकेटला. बॉलला सरळ डिस्पॅच केलं. 6 रन साठी षटकार. कल्पेश केनी पुन्हा बॉलिंग मार्कवर. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. अक्रॉस द बॅटेड शॉट. थोडीशी मिसफिल्डिंग होते या ठिकाणी. जर चांगली फिल्डिंग होऊन जर थ्रो झाला असता तर नक्कीच विकेट जाण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि त्याला अर्थ दिलं जात नाहीये. थोडीशी मिसफिल्डिंग झाली कुमार कडून. 1 रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय 29 वर. 29. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिड ऑफच्या दिशेने. थोडासा फ्लंबल होतोय फिल्डर आणि एक सिंगल पुन्हा एकदा पूर्ण करतोय. 1 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वर 30 रन. 16 रन हवे आहेत. बॉल आतापर्यंत झालेले 4. 2 बॉल शेष असतील या ओव्हरचे. पुन्हा बॉलिंग मार्कवर कल्पेश. हा ट्रॅकर बॅकफुटला गेला. जागा बनवली. जबरदस्त कट शॉट. बॉल येतो डीप पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये. थोडासा फ्लंबल झाला. निलेश होता त्या ठिकाणी. 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने आणि 2 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 32 वर. 32 लॉस ऑफ 1 विकेट. 12 वर जाऊन पोहोचतो अविनाश. फुल टॉस बॉल. कणखर फटका आणि फिल्डर त्या ठिकाणी कॅच सुटला जातोय. हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता. फक्त एक सिंगलच मिळेल. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतोय 33 वर. ओव्हरची होते समाप्ती. करंट रन रेट जर बघितला पण 11चा आहे. 33 वर 1-3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे चारकोप मास्टर टीमचा 46चा टार्गेट चेस करत असताना उर्वरित 2 षटक शेष आहेत आणि 2 षटकामध्ये म्हणजे 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. हे षटक अतिशय महत्वाचं आहे जे सेकंड लास्ट ओव्हर. या ओव्हर मध्ये समजेल आपल्याला की शेवटपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते की या षटकामध्ये संपते किंवा या ओव्हर मध्ये जास्त विकेट घेऊन मॅच पुन्हा एकदा मला मास्टर टीमच्या बाजूने झुकू शकेल का गोलंदाज हे आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग मार्कवर येतोय अजय. ज्याने कॅच घेतला होता काऊ कॉर्नरच्या दिशेने तोच अजय या ठिकाणी येतोय गोलंदाजीसाठी. महत्वाचं षटक असेल हे कारण 12 मध्ये 13ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी चारकोप टीमला. नक्कीच ही ओव्हर डिसाइड करेल की मॅच कोणत्या दिशेने जाईल. स्ट्राइक एंडला आहे अविनाश. थर्ड हिटर बॅटर आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत. पुलचा फटका यावेळेला फिल्डर आहे. डीप मध्ये प्रोडक्शन होत आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. रनआउटची संधी मात्र थोडासा वाईड येतोय. 1-2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. स्कोर जातोय 35 वर. 11 बॉल 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंगची आपण रचना पाहिली तर डीप मिड विकेट. एक शॉर्ट मिड विकेटला फिल्डर दिसतोय. त्यानंतर एक मिड ऑन आहे. एक काऊ कॉर्नर. एक लॉंग ऑन. लॉंग ऑफ ला एक फिल्डर. एक मिड ऑफ ला फिल्डर थोडासा वाईड.
पुल केलंय पुन्हा एकदा. एलिव्हेशन जास्त मिळालं नाहीये. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. थोडासा फ्लंबल झाला. फिल्डर 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर हलक्या हलक्या पावलांनी. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 37 रन्स. 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये बॅटरवर. ज्यावेळेस बॅटर बॅटिंग करताना दिसतात. 8 बॉल मध्ये 17 ओव्हर बॅटिंग करतोय अविनाश आणि 8 बॉल मध्ये 13 ओव्हर बॅटिंग करतो शशी. चांगला फटका ऑन द राज खेळलाय. गॅप मध्ये हा फटका 1 बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. वाईड लॉंगच्या दिशेने 4 रन साठी चौकार. अतिशय चांगला फटका. थोडासा पुढे बॉल होता आणि जसा पुढे बॉल मिळाला त्या बॉलला सरळ पाठवून दिलं वाईड लॉंगच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला स्कोर बोर्डवर 41 रन. मी म्हटलं होतं ही षटक अतिशय महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कमी रन दिले असते तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मॅच रंगतदार निर्माण झाली असती. बाकुडला आला जागा बनवली. स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका. डीप पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. पॉइंटच्या बाहेर जाईल का? किती रन मिळतील? फक्त 2 रन या ठिकाणी मिळतील. 2 रननी स्कोर 43 वर जातोय. बॉल द्यायचा आहे. फक्त 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 8. मनोरी टीम कॅप्टन आपण यायचं आहे. टॉप एज बॉल जाईल बॅक ऑफ द स्कोअर लेगला. धावून पूर्ण करायच्या आतमध्ये बॉल जर असेल तर फक्त 1 रन या ठिकाणी मिळते. स्कोर जातो 44 वर. 2 रन दूर आहे विजयापासून. 7 बॉल शेष आहेत. मनोरी टीम कॅप्टन आपण यायचं आमच्या व्हीआयपी टाईस समोर. शेवटचा बॉल. फुल टॉस ड्राइव्ह केलाय. मिडॉनला फिल्डर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बंदर पाखाडी टीमचे कॅप्टन मला वाटतंय की प्रमोदजी पाटील यांना विनंती असेल की आपण यायचं आमच्या व्हीआयपी टाईस मध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. सहा बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो चारकोप मास्टर टीमच्या पक्षामध्ये. मात्र एक चमत्कार या ठिकाणी विजय मिळवून देऊ शकतोय कारण आपण बघितलेला आहे असं चमत्कार भरपूर झालेले आहेत क्रिकेटमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 1 धाव किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धाव झालेल्या नाहीयेत. त्याप्रमाणे गोलंदाजी करायला पाहिजे. बघूया मॅजिकल गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे गोलंदाज कुमार येतोय गोलंदाजी मार्कवर. कुमार मॅजिकल गोलंदाजी करू शकेल का या षटकामध्ये? कारण 2 रन डिपेंड करायचे आहेत आणि असं जर 6 बॉल मध्ये 2 रन डिपेंड करायचे असतील तर तुम्हाला जादुई गोलंदाजी करावी लागेल. काहीतरी जादू करावी लागेल तरच तुम्ही जिंकू शकाल. जादू करण्यासाठी कुमार येतोय गोलंदाजी मार्कवर. कुमारचा पहिला बॉल छोट्या रन आपली गोलंदाजी टाकतोय. लेग ब्रेक बॉल होता. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार. बॉल कॅच सुटला जातोय. एक सिंगल मेल. हा कॅच जर घेतलं असतं तर कुठेतरी मॅच आणखी जिवंत राहिली असती. कॅच सुटतोय. 1 रन मिळते आणि फक्त 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल शेष आहेत. ओ जबरदस्त पुन्हा एकदा स्लॉक केलं. बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेटच्या बाहेर. बाउंडच्या दिशेने डिस्पॅच केलं बॉलला. 6 रन साठी षटकार आणि अशा प्रकारे हा विनिंग षटकार येतोय. धोनीच्या अंदाजामध्ये ही मॅच जिंकून देतो अविनाश आपल्या टीमला. 13 बॉल मध्ये अविनाशने बनवले 30 रन. जबरदस्त बॅटिंग केली अविनाशने आणि विजय होतो या ठिकाणी चारकोप मास्टर टीम. चारकोप मास्टर टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे आणि मनोरी मास्टर टीमचा कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी यायचा आहे. मी विनंती करतोय जे आमच्या व्हीआयपी डाईस मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. ABMC हा पुरस्कारामध्ये राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना मिळाला ते माननीय श्री सिरीन पठारे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत आपण. 4 ओव्हरची मॅच असेल. 35चा गोलंदाज नसेल कारण दुसऱ्या इनिंगचे ज्यावेळेस मॅचेस चालू होतील दुसऱ्या राऊंडचे त्यावेळेस 10 टीम आहेत आज. सो
दुसऱ्या राऊंडचे जे मॅचेस आहेत ते फक्त आणि फक्त 4-4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्यायची आहे. आपण जायचंय टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. वजिरा टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वजिरा टीम. आपण हा टॉस कंप्लीट करतोय. मागच्या शनिवार रविवार ज्यांचं आयोजन होतं वजिरा टीम त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला या मनोरी टीम कॅप्टन आलेले आहेत. चारकोप टीम कॅप्टन सुद्धा या लगेच टॉस आपण करणार आहोत. आले चारकोप टीम सुद्धा कॅप्टन येतात. AVMC मध्ये ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते माननीय श्री सिरिंजी पठारे साहेब यांचे शुभ हस्ते हा टॉस केला जाते. एका बाजूने आहेत मनोरी टीम कॅप्टन, दुसऱ्या बाजूने चारकोप टीम कॅप्टन आणि हा टॉस केला जातोय. 4 षटकाचा सामना आहे. माननीय श्री सिरिंजी पठारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि टॉसचा बॉस होतोय. बघू टॉस कोणी जिंकलेला आहे. मनोरी टीम टॉस जिंकला. आपला निर्णय कळवा लगेच फिल्डिंग. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 35चा बॉलर नसेल हे लक्षात घ्यायचं. नियम आपल्याला माहितीच आहेत. ज्या नियम आहेत आपले त्या नियमाने या सामना खेळायचा आहे हे लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत तेच असणार आहेत. एक अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कांदिवली कोली युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. कोळी आगरी एकता समाज मंडल मास्टर चषक 2024 हे देखणं आयोजन आहे. हा बघू शकतो आपण गौरव पुरस्कार जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत जे उत्तीर्ण झाले होते त्यांचा हा गौरव पुरस्कार त्यांचा सन्मान केला जातोय या कोली आगरी समाज मंडळाच्या वतीने. हे आपण बघतोय खासदार गोपालजी शेट्टी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते सुद्धा हा सन्मान. त्यानंतर आपण बघतोय या समाज मंडळाचे विश्वस्त आहेत मुकेशजी भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा आपण बघतोय. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बघितलं 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा हा गुणगौरव सोहळा सुद्धा आयोजित केला जातो या कोळी आगरी समाज मंडळाच्या वतीने. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे नाही येते. आपण बघतोय गोपालजी शेट्टी जे खासदार आहेत माननीय श्री गोपालजी शेट्टी त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. जे 10वी आणि 12वीचे जे गुणवत्ता विद्यार्थी आहेत त्यांचा हा सन्मान गौरव केला जातोय आणि हे एक खास गोष्ट आहे या समाज मंडळाची. अतिशय चांगलं काम ह्या मंडळाच्या वतीने केले जातात आणि या मंडळाचे विश्वस्त आहेत मुकेशभाई भंडारी ज्यांच्या माध्यमातून ही भरपूर चांगले उपक्रम राबवले जातात आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य आहे सन्माननीय गोपालजी शेट्टी साहेब जे खासदार आहेत उत्तर मुंबईचे. आणि हे जे मैदान आहे आज आपण बघतो कांदिवलीची जी स्पर्धा हे जे मैदान आहे हे मैदान बनवण्यासाठी मिळवण्यासाठी सुद्धा माननीय श्री खासदार गोपालजी शेट्टी यांचं चांगलं सहकार्य आहे. मॅचला होते सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील मनोजी चोरे जे या कोळी आगरी एकता समाज मंडळाचे एक ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत. जाऊया त्यांच्याकडे आपण ऐकूया त्यांची वाणी. थँक्यू पाटील साहेब. आपण बघतो की क्वार्टर फायनलचा सामना इथं बघायला मिळणार आहे. चारकोप मास्टर्स वर्सेस मनोरी मास्टर्स या दोन संघादरम्यान आता तो रंगलावणारा सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पंच पुन्हा जाताना दिसत आहेत. एक पंच आपले पाल जे आहेत आणि दुसरे पंच आहेत ते सुरेश पाटील जे इकडले स्थानिक पंच देखील पंचगिरी देखील त्यांनी भरपूर वेळा केलेली आहे. ती देखील पंचगिरी करताना आपल्याला दिसणार आहेत. मग मी संदीप भंडारे यांना विनंती करतो की आपले सलामीचे 2 मोहरे आणि त्याच्याबरोबर तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे कारण 4 षटकाचा सामना आहे आणि या 4 षटकासाठी आपण बघतोय 4 वेगवेगळे गोलंदाज नवीन वापरले जातील. 35 वर्षाचा गोलंदाज म्हणजे 35 वर्षावरील जो गोलंदाज आहे तो गोलंदाजी करू शकणार नाही आहे.
अति महत्त्वाचा सामना आहे. याच्यानंतर जो सामना जिंकेल तो डायरेक्ट बघूया. अजून पण काही संघ खेळणार आहेत. आपल्याला आपले आयोजक जे आहेत कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित केलेली स्पर्धा आहे. त्याच्या ही मास्टरची जी स्पर्धा आहे ती 11वी कोळी अग्रिकता समाज मंडळाची 11वी स्पर्धा आहे. या 11वी स्पर्धेचा मान कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघाला भेटलेला आहे आणि चांगला पाड पाडताना दिसत आहेत. चला यस काही आपले जे मान्यवर आहेत जे मला वाटतं आपण बघतोय जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते AVMC मध्ये ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते मान्य श्रींजी पठारे साहेब थोडीशी विश्रांती घेताना दिसतात आपल्याकडून. तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आहेत. आगरी कोळी समाज एकता समाज मंडळ आणि कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ हे खूप खूप आभारी आहेत. चार षटकाचा सामना आणि 4 षटकासाठी बघूया 4 वेगवेगळे गोलंदाज इथं वापरले जातील. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. बघा 3 फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. सलामीची फलंदाजीमध्ये आपण संदीप भंडारी याला नॉन स्ट्राईकवर बघतोय. स्ट्राईकवर किशोर भंडारी राहणार आहे आणि तिसरा जो फलंदाज आलेला आहे तो अविनाश भंडारी आहे. सर की अविनाश भंडारी 3 नंबरवर येणार आहे. स्ट्राईकवर किशोर नॉन स्ट्राईकवर संदीप आणि पहिलं शतक नेहमीप्रमाणे गोलंदाज एडवर्ड उत्तनकर घेऊन येतो संघाचा कॅप्टन. चार ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज एडवर्ड उत्तनकर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ साईडच्या दिशेने निघतोय. पहिला चेंडू वाईट झाल्यानंतर गोलंदाज एडवर्ड उत्तनकर याच्यावर थोडं प्रेशर आल्यासारखं तर वाटत नाहीये. पुढचा चेंडू अप्रतिम. आता मात्र चांगला चेंडू. इथं धाव मिळणार नाहीये. 2 चेंडू टाकले त्याच्यामध्ये एक वाईड आहे. एकावर एक अवांतर धाव आहे. दुसरा चेंडू तो डॉट आहे. धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज किशोर या फलंदाजासमोर. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळवला जातोय. कार्पेट शॉट आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक संदीप कोळी आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला संदीप भंडारी धावतायत. त्यांना 7 किशोर देखील देत आहेत आणि 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. 4 ओव्हरची मॅच आहे. फक्त 4 ओव्हरचा हा सामना आहे. त्याच्यामुळे 4 ओव्हरामध्ये कमसे कम चारकोप संघाला 50, 45, 50 धावा कराव्या लागतील. कारण ही जी आउटफील्ड आहे ती खूप करेक्ट आहे. म्हणजे असं म्हणा की पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिस टाईम स्ट्रोक फायनलीच्या दिशेने जातो. स्वतः यष्टीरक्षक फ्रान्सिस पार्लेकर तिथं पोचतोय. 1च धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या ॲक्च्युली लेग बायचा इशारा पंच पाळ यांच्याकडून या 1 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली होती 4 या धावसंख्येवर. 4 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. 4 षटकाची हे क्वार्टर फायनलचा सामना आहे. आणि स्ट्राईकवर नवीन फलंदाज येतो कॅप्टन जो नॉन स्ट्राईकवर होता तो फलंदाज संदीप भंडारी संघाचा कॅप्टन आहे. म्हणजे कॅप्टन टू कॅप्टन आता असं कॉम्बिनेशन आलेलं आहे. कॅप्टन फलंदाजी करतो तो चारकोप मास्टर संघाचा आहे आणि गोलंदाजी जो करतोय तो एडवर्ड उत्तनकर मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन आहे. म्हणजे कॅप्टन टू कॅप्टन. बघ या कॉम्बिनेशनमध्ये कोण जिंकतो ते बघायचं आहे. तर एडवर्ड यांचा पुढचा चेंडू ऑन साईडला वळवला जातो. शतरक्षक संदीप कोळी यांच्या हातात चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथं संदीप हा बाद होतोय. झेलशीत बाद होतोय. संदीप कोळी आणि सोपा झेल पकडून फलंदाजाला इथं बाद केलं गेलेलं आहे. संदीप हा फलंदाज इथं बाद झालेला आहे. धाव संख्या 4 वर पहिला फलंदाज इथं चारकोप मास्टर संघाचा बाद होतोय. चारकोप मास्टर इथं मला वाटतं टॉस हरून इथं फलंदाजीला आमंत्रित केलं होतं मनोरी मास्टर संघाच्या कॅप्टननं. तर पहिला मोहरा इथं 4 या धाव संख्येवर इथं बाद होतोय. संदीप भंडारी उर्फ बंडा आणि कॅप्टन देखील आहे त्यांच्या रूपात.
गोलंदाजीमध्ये जर बघितलं उत्तनकर एडवर्ड याने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 धावा दिल्या, त्याच्यामध्ये एक वाईटचे अवांतर 1 धाव आहे. याचा अर्थ की गोलंदाजीमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी एडवर्ड उत्तनकर यांनी केलेली आहे. तशीच गोलंदाजी 2 चेंडू आहेत त्यावर करावी लागेल, कारण नवीन जो फलंदाज येतोय त्या फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये 30 धावा नॉट आऊट केल्या होत्या. तो फलंदाज म्हणजे अविनाश भंडारी, तो फलंदाजीसाठी आलेला आहे. एडवर्ड उत्तनकर गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. अविनाश भंडारी या फलंदाजासमोर राईट मोर द विकेट मारा. समोरचा रोड आहे त्याच्या एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न अविनाश यांच्याकडून, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. यष्टीरक्षक फ्रान्सिस पार्लेकर यांच्यावरती शतरक्षण केलं जातं आहे. अविनाश भंडारी याला जर थोड्या वेळासाठी वाटलं की व्हाईट बॉल घोषित होईल पाल यांच्याकडून, पण पाल जे पंच आहेत बघा आपल्या जागेवर अजूनपर्यंत जसे स्टॅच्यू झालेले आहेत त्यांच्याकडून कोणताही इशारा येत नाही. याचा अर्थ की चेंडू जातो डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर अविनाश भंडारी, आक्रमक फलंदाज. चेंडू मुंबई गेट करण्याचा प्रयत्न, स्वप्नील मात्रे याच्या हातात चेंडू आणि फलंदाज इथं बाद होतोय. अविनाश भंडारी देखील इथं स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे. ज्या फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये 30 धावा नॉट आऊट केल्या होता तोच फलंदाज इथं 0 या धावसंख्येवर इथं बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली होती 4. 2 फलंदाजाच्या धावबदल्यात 2 फलंदाज बाद, 4 धावा, 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपण बघतोय ही स्पर्धा जी आहे कांदिवली गावने हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी माननीय श्री या समाज मंडळाचे विश्वस्त माननीय श्री मुकेशभाई भंडारी यांचं भरपूर सहकार्य आहे. त्यानंतर विनीत डेकोरेटर्स श्री भालचंद्रजी केणी यांचं सुद्धा सहकार्य आहे. त्यानंतर कुल स्वान्वी सावनी माता साऊंड सर्व्हिस याचं चांगलं सहकार्य, ज्यांचे प्रोप्रायटर आहेत श्री मधुसूदनजी केणी आणि विजयजी वैदी. त्यानंतर सिद्धेश्वर मित्रमंडल यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. भालचंद्रजी म्हात्रे, सतीशजी केणी, आतिशजी भंडारी, चारकोपचे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. यंगस्टर क्रीडा मंडळ कांदिवली गाव यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे आणि दीपकजी शिंदे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. दरम्यान सामन्याकडे वळणार पहिला चेंडू किशोर यांच्या बॅटीतून एक पॉईंटच्या दिशेने शतरक्षण जोखीम बेंडॉमर यांच्याकडून केलं जाते. 1 या धावसंख्येने दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 1 या धावसंख्येने किशोर यांनी आपली धावसंख्या 3 वर वाढवलेली आहे, तर संघाला पोहोचवले 5 या धावसंख्येवर. 5 धावा, 2 फलंदाज बाद. चारकोप मास्टर संघाचे पहिला खेळताना इथं आपण दिसतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू आहे. आता स्ट्राईकवर येतोय तो शशिकांत भंडारी, एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने आपण बघितली. ओ व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. शतरक्षक थोडा पुढे पडतोय. शतरक्षकाच्या 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी धाव देखील पूर्ण. एक करारा शॉट बघायला ऑफ ड्राईव्ह होता, मात्र ते शतरक्षक एक भिंत म्हणून बघायला गेले. संतोष रुके याच्यात थोडा असं म्हणा की पायाला लागतोय चेंडू, तिथं थांबला जातोय. मात्र 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 7 या धावसंख्येवर. 7 धावा, 2 फलंदाज बाद. दुसरं शतक मैदानावर चालू आहे. फ्रान्सिस पार्लेकर यांचा पुढचा चेंडू आता देखील मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. अपीलवर पंचांचा परिणाम असं म्हणा की 0 येतोय, म्हणजे नॉट आऊटचा येतोय, त्याच्यामुळे डॉट बॉल जातोय. शशिकांत भंडारी पुन्हा एकदा सामन्यासाठी तयार होत आहेत खेळण्यासाठी आणि नॉन स्ट्राईकवर किशोर. फ्रान्सिस पार्लेकर पुढचा चेंडू, आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र तिथं शतरक्षक स्वप्नील मात्रे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. तिसरी होणार नाही आहे. 2च धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. 9 धावा, 2 फलंदाज बाद. दुसरं शतक मैदानावर प्रगतिशील आहे आणि धावसंख्या 9 वरच रोखून ठेवलेली आहे. 2 फलंदाज, तगडे फलंदाज संदीप भंडारी आणि अविनाश भंडारी हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. असं हेमंत भंडारी नाही आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय की नागेश भंडारी देखील दिसत नाही आहे. पुढचा प्रीतम देखील नाही आहे. पुढचा चेंडू जातोय
आणि तिथं डिक्लेरेशन झोनमध्ये गेल्यामुळे तिथं एकच धाव मिळणार आहे. कारण जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जर चेंडू गेला तर तिथं एकच धाव आहे. आणि या साईडला जर धावा चेंडू पडला तर तुम्ही धावा धावून काढायचे आहेत. नंतर 2 पंचांचा इशारा तो एक या धावसंख्येचा. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती डबल डिजिटमध्ये. धावसंख्या 10वर जाऊन पोचते 2 फलंदाजाच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एडवर्ड उत्तनकर याने एक शतक टाकलं. 4 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं होतं. फ्रान्सिस पार्लेकर 5 चेंडू टाकले 6 धावा दिलेत. फलंदाज मात्र त्याच्या शतकामध्ये बाद झालेला नाही आहे. रायथा मोर द विकेट मारा. रोड एंडकडनं धावायला सुरुवात कर. चेंडू टाकला जातोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावते. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव घ्यायची आहे मात्र बघूया तिसरी धाव हा ना करता तिसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. आता चौथी धाव घ्यायची आहे पण मात्र नाही. 3च धावेवर समाधान आहे. या 3 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 13. बघा जिथं एक धाव होते 3 धावेमध्ये कन्वर्ट केले आहेत. बाईचा इशारा पंच पाल यांच्याकडून. थँक्यू पाल पंच. या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 13वर जाऊन पोहोचलेली आहे. 13 धावा 2 फलंदाज बाद. 2 शतकाचा खेळ संपलेला आहे. दोन्ही शतकं एडवर्ड उत्तनकर आणि फ्रान्सिस पार्लेकर यांनी 2 आपापली जो कोटा होता एक शतकाचा तो पूर्ण केलेला आहे. तिसरं शतकासाठी गोलंदाज त्यांनी पावल्या येतोय. ज्या गोलंदाजाला आपण बघतोय की मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. तो वजिरा गावामध्ये जी स्पर्धा झाली होती 10वी क्रमांकाची स्पर्धा होती आपली कोली आग्रेकता समाजाची. त्याच्यामध्ये तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच इथं गोलंदाज आता सामन्याचं 3रं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकवर शशिकांत. नॉन स्ट्राईकवर किशोर. आणि 5व्या नंबरवर फलंदाजीसाठी तिथं अश्विन पोचलेला आहे. मात्र त्याला थोडं थांबावं लागेल कारण याच्यामध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर त्याचा नंबर लागेल. मात्र एक आक्रमक फलंदाज म्हणून अश्विन यांना आपण बघतोय. धाव संख्या 13 झालेली आहे. सामन्याचं 3रं शतक गोलंदाज डॅनी पावल्या घेऊन येतोय. स्ट्राईकवर शशी. नॉन स्ट्राईकवर किशोर. हे 2 फलंदाज आपण बघतोय. दोन्ही फलंदाजांची जर पार्टनरशिप बघायला गेली 6 चेंडूमध्ये 9 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पण पंच पाल यांच्याकडून इशारा येतो तो वाईटचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 14. 3 फलंदाजाच्या मोहबदल्यात धावसंख्या 14 झालेली आहे. थोडा चायन भाटी मास्टर संघाचं देखील आगमन झालेलं आहे. भाटी मास्टर संघाचं देखील हार्दिक स्वागत आहे. मॉरस वेलकम. शतरक्षण लावता एक अश्विन यासारख्या फलंदाजाला खरोखरच एक आक्रमक शतरक्षण लावावं लागेल. कारण या फलंदाजाकडे जी मजबूत फली आहे ती माहिती आहे मनोरी संघाच्या कॅप्टनला आणि त्यांच्या खेळाडूंना देखील. या फलंदाजाकडून भरपूर वेळा मोठे फटके बेगेट करण्याचे प्रयत्न केले गेलेत आणि त्याच्यामध्ये सफल देखील पाटील झालेला आहे भरपूर वेळा. तीच इथं चित्र बघायला बघायचं आहे कारण त्याचा संघ थोडा अडचणीमध्ये. 14 धावसंख्येत 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. डॅनी पावल्या यांचा पहिला चेंडू बघा एकदम बरोबर टार्गेटवर टाकलेला आहे. पायावर चेंडू टाकला जातो. 1 धाव स्वतः फ्रान्सिस पार्लेकर यष्टीरक्षक तिथं पोचत आहेत. 1च धाव मिळणार आहे. थ्रो दिला जातोय मात्र अश्विन आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे 1च धावेवर समाधान आहे. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा 3 फलंदाज बाद. नवीन नॉन स्ट्रायकर फलंदाज जो येतोय किशोर स्ट्राईकवर. तर मात्र चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र तिथं यष्टीरक्षकाची भूमिका चांगली पार पाडताना दिसतोय फ्रान्सिस पार्लेकर. बघूया स्ट्राईकवर जो किशोर आहे त्याला काहीतरी सांगण्यासाठी तिथं अश्विन पोचलेला आहे. पुन्हा डॅनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा बेगेट करण्याचा प्रयत्न. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेला चेंडू जातोय
बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 या धावसंख्येसाठी. या 4 धावसंख्येने आपण बघतो की धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 3 फलंदाज बाद झालेले, धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा बघा आता काय रचना व्ह्यू करतायत क्षेत्ररक्षणाचा. कारण आपण बघितलं तर ऑफ साईडला जो एक क्षेत्ररक्षक होता त्याला थोडं डीपला ठेवलेलं आहे आणि दुसरे जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ते सर्कलमध्ये दिसत आहेत. ज्यांनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय स्ट्राईकवर फलंदाज किशोर, ज्याने आतापर्यंत 7 धावा 6 चेंडूला सामोरे जाऊन केलेले आहेत. एक चौकार त्याच्यामध्ये त्याचा इन्क्लूड आहे. धाव संख्या 19, तिसरं शतक प्रगतिशीर. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुरुवात होतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला जातोय. उगे अरविंद पोचतोय की चेंडू तिथं पोचतोय बघायचं आहे. मात्र तिथं थांबला गेलेला आहे. एकदा पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली, तिसरी धाव देखील घेतलेली आहे. बघा तिथं किती धावा आहेत ते पंच देखील तिथं अजूनपर्यंत त्याचा देखील विश्वास नाही आहे की किती धावा तिथं. 3च धावाचा मला वाटतं इशारा येतोय. या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. थांबायचं आहे, 1 मिनिट थांबायचं आहे मॅच. कारण तीन धावेवर मला वाटतं तिथं डिपेंड राहिलेले आहेत. त्या 3 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. त्यांनी पावल्या आपल्या शतकातील पुढचा चेंडू अश्विन या फलंदाजासमोर. एक हार्ड हिटर असा फलंदाज आपण बघतो अश्विन. तर ऑन साईडला वळवला जातोय चेंडू, संदीप कोळी याच्या हातात चेंडू आणि इथं फलंदाज अश्विन देखील इथं बाद होतोय. या फलंदाजाला बाद करण्यासाठी खरोखरच चांगलं शतरक्षण लावलं होतं. त्याच शतरक्षणमध्ये तो सापडतोय आणि इथं फलंदाज बाद होतो. तो अश्विन 22 या धावसंख्येवर 4था फलंदाज बाद झाला तो चारकोप मास्टर्स या संघाचा. आणि अश्विन यांच्यासारखा फलंदाज इथं बाद होतोय. सामन्याचं 3रं शतक मैदानावर चाललं. नवीन फलंदाज आतिश भंडारी येतोय स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकवर किशोर याला आपण बघतो, ज्याने किशोर याने आतापर्यंत 10 धावा केलेल्या आहेत. त्यांनी पावल्या आपल्या शतकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकले, त्याच्यावर 9 धावा आल्या. 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. चांगला चेंडू, चांगला करारा स्क्वेअर ड्राईव्ह आहे. चेंडू जातोय सर्कलच्या मागे, 1 धाव पूर्ण केली जाते. अवी याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावेसाठी तयार नाही आहेत. 2च धावेवर समाधान आहे. आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 24. 4 बाद 24 धावा. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. आणि मग अजूनपर्यंत काही एक शतक येणं बाकी आहे. या शतकामध्ये एखाद वेळेस चारकोप संघाने चांगली धावगती जर ठेवली तर चांगलं असं 40-45 धावेचं टार्गेट इथं आपल्याला बघायला मिळेल. तसं आपण क्रिकेटमध्ये जर आपण पाटील सरने देखील सांगितलेलं आहे की सर तरला क्रिकेटमध्ये कुठेही जागा ठेवलेली नाही आहे. सामन्याचा शेवटचं शतक गोलंदाजी गोलंदाज संतोष रुके येतोय. स्ट्राईकवर किशोर, ज्याने आतापर्यंत
चांगल्या अशा 10 धावा मला वाटतं केलेले आहेत. 7 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे आणि अतिश भंडारी अभि किती 2 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकवर उभा आहे. संतोषाचा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टार्गेटवर आहे. त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. फलंदाज इथं बाद होतोय किशोर. इथं 5वा फलंदाज 24 या धावसंख्येवर इथं बाद झालेला आहे. संतोष रुके आता जर सांगायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी त्यांनी वजिराच्या ग्राउंडवर केली होती आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. जयेश जो वजिराचा खेळाडू होता त्याला त्यांनी बांधून ठेवलं होतं. तशीच गोलंदाजी इथं करताना दिसतोय. नवीन फलंदाज अजय पाटील येतोय. अजय पाटील नवीन फलंदाज येतोय. स्ट्राईकवर अजय, नॉन स्ट्राईकवर अतिश. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज संतोष. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा जबरदस्त फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. डॅनी पावले चांगला शतरक्षक तिथं शतरक्षण करतोय. एकच धाव थ्रो दिल्यापर्यंत जातोय. एका धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 5 शतक पूर्ण झाले ते 25 धावसंख्येवर. 25 धावा 5 फलंदाज बाद. आता अतिश भंडारी येतो स्ट्राईकवर ज्याने 2 धावा 1 चेंडूला सामोरे जाऊन त्याने केलेले आहेत. एक जबरदस्त फटका आहे चेंडूच्या खाली. शतरक्षक तिथं स्वप्नील आहे आणि इथं फलंदाज बाद होतोय. येस फलंदाज इथं बाद झालेला आहे कारण तिथं भरपूर प्रेक्षक देखील आहे. वजिराचा एक विष्णू आपण बाबू यांना देखील बघतोय. तो देखील तिथं उभा आहे आणि त्यांनी सांगितलं की येस फलंदाज बाद आहे. याचा अर्थ की 6 फलंदाज बाद झाले 25 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी रुखे याच्याकडून आता तरी झालेली आहे. रुखे यांनी 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये फक्त 1 धाव देऊन 2 फलंदाज बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज नंदकुमार येतोय. नंदकुमार कोळी. येस नंदकुमार कोळी. बघा म्हणजे चारकोपमध्ये देखील आपल्याला कोळी नाव सरनेम बघायला मिळत आहेत. मालाड म्हणा, इथं बोरवली म्हणा, कांदिवली म्हणा, म्हणजे कोळी आणि आगरी लोकांचा खूप दबदबा आहे पाटील सर बघायला गेलं. कारण ही स्पर्धाच देखील आपण बघतोय की कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि फाउंडेशन म्हणजे लावलेलं आहे आणि स्पर्धा खरोखर चांगल्या पारपणीने तर पडताना दिसतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑनच्या दिशेने जातोय. एडवर्ड उत्तनकर शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धावेसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत आणि या एक या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. 26 धावा फलंदाज 6 बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साईडला अजय यांच्या बॅटीतून एक दुसरा फटका येतोय. मात्र तिथं फक्त 1 किंवा 2 धावा मिळतील आणि येस इथं फलंदाज नंदकुमार हा फलंदाज इथं बाद होतोय धावच्या रूपात. 1 धावसंख्येने धावसंख्या रोखून ठेवली ती 27 या धावसंख्येवर. 27 धाव. येस एक ती देखील तिथं कमी आहे. याचा अर्थ की एक धाव भेटलंय का? एकही धाव नाही आहे. फलंदाज बाद होतोय. धाव नाही आहे आणि फलंदाज देखील बाद होतोय कारण जो मला वाटतं एक फलंदाज त्याचा बॅट बरोबर क्रीजमध्ये आले असं पंचाकडून आम्हाला सूचित झालेलं आहे. पुढील धाव या चेंडूवर भेटणार नाहीये. 26 धावसंख्येवरच रोखून ठेवलेलं आहे. पुढील जी मॅच आहे ती पुढील मॅच वजिरा मास्टर विरुद्ध भाटी मास्टर या 2 टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक फ्रान्सिस पार्लेकर यांच्याकडून फील्ड केला जातोय. धाव मिळणार नाहीये. शतक पूर्ण झालेलं आहे. संतोष रुके याने 1 शतक टाकलं. फक्त 2 धावा देऊन 2 फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे आणि इथं सामना असं म्हणा की 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 26 आणि 27 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे ते मनोरी मास्टर्सच्या संघासमोर. आता कुठेही जायचं नाही आहे. याच्यानंतर 4 षटकाचं समालोचन पुन्हा एकदा हेमंत पाटील जे वसई परिसरातून आले पालघर परिसरातून आले त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद मनोजजी चोरे सर. आपण बघत आहात कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ आयोजित कांदिवली गाव आयोजित कोळी आगरी एकता समाज मंडळ मास्टर चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच साठी टॉस साठी दोन्ही टीमचं कॅप्टन रेडी राहायचंय. वजिरा टीम कॅप्टन आणि भाटी टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. मला वाटते वजिरा टीमचे जे कॅप्टन आहेत देवेंद्रजी केणी या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि मागच्या वीकेंडला जी स्पर्धा वजिरा यांची झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली रुचकर जेवण आपल्याला
उपभोगायला मिळालं होतं आणि चांगली व्यवस्था देवेंद्र केणी यांना त्यांची पूर्ण टीमने केली होती. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन केलं जाते तुमचं. या समाज मंडळाचे विश्वस्त मान्य श्री मुकेशभाई भंडारी यांच्या मार्फत देवेंद्र केणी अँड कंपनी तुमचं खूप खूप अभिनंदन केलं जात आहे. नक्कीच जे डॉक्टर्स झाले होते आपल्या परिसराची मुलं त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो. आपण बघतोय मुकेशभाई भंडारी आणि त्यांची पूर्ण टीम आहे जे डॉक्टर्स झाले होते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे चित्र आपण बघतोय. ही जी चित्र आहेत अतिशय चांगली कामं उपक्रम कोळी आगरी समाज मंडळ यांच्या वतीने केले जाते. बघा जी जेवणाची व्यवस्था होणार होती ती झालेली आहे. पण जेवायचं असेल तर आमचं कॉमेंट्री कक्षाच्या बाजूला एक स्टॉल आहे तिथं ठेवलेलं आहे जेवण. कोणाला जेवायचं असेल तिथं येऊन जेवायचं आहे. बॅक टू पाटील सर. चांगले उपक्रम राबवले जातात या कोळी आगरी एकता मंडळाच्या वतीने ज्यांचे विश्वस्त आहेत माननीय श्री मुकेशभाई भंडारी. आणि मागच्या वर्षामध्ये आपण जर बघितलं तर जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमधलं हे आपण काही चित्र आपण बघतोय. मागच्या वर्षी याच ठिकाणी 2 ज्या मुली डॉक्टर झाल्या होत्या त्या मुलींचं या ठिकाणी खरोखरच गुणगौरव केला गेला होता. ज्यांना सर्टिफिकेट सुद्धा दिलं गेलं होतं आणि तेच छायाचित्र आपल्याला पाहायला मिळते. चला वेळेबद्दल सहकार्य करा. लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. फक्त तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहेत 4 षटक पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्या फक्त 20 मिनिटं असतील. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. जेवण आलेलं आहे. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. आमचा जो VIP डाईस आहे कॉमेंट्री बॉक्स आहे आणि टॉस बॉक्स आपण आला असालच त्याच्या अगदी डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. भाटी टीमचे किशोरजी आपल्याला विनंती असेल आपण आमच्या समोरच्या कक्षासमोर यायचं आहे. भाटी टीमचे किशोरजी कॅप्टन आहेत भाटी टीमचे. पुढील मॅच जी आहे वजिरा मास्टर विरुद्ध भाटी मास्टर या 2 टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी लगेच आपण टॉस करणार आहोत आणि पुढील मॅचचा हा टॉस असणार आहे. कारण ही जी आपण मॅच बघतो आपण क्वार्टर फायनलची मॅच आहे. ह्यामधून जी टीम जिंकेल ती नक्कीच शेवटच्या मॅच मध्ये लढेल. त्यावेळेस बघूया उर्वरित 6 टीम मधून कोणती टीम या टीम समोर येईल शेवटच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी. मोठं टार्गेट नाहीये. जवळजवळ टार्गेट आहे फक्त आणि फक्त 27 रनचं टार्गेट आहे. 24 मध्ये 27. मात्र गोलंदाजी जर चांगली केली विकेट मिळवल्या गुच्छामध्ये तर नक्कीच ही मॅच एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर येतो किशोर एडवर्ड उत्तनकर स्ट्राइक एंडला आणि संदीप आपण बघतोय हे 2 ओपनिंग बॅटर आहेत. पहिला बॉल
पहिल्या बॉलला टर्न केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे, लॉंग चेस होतं मिड विकेटच्या फिल्डरसाठी, बॉल सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. चांगला फटका, जास्त ताकद लावली नव्हती, फक्त बॉलला टर्न केलं, फुलटॉस बॉल होता आणि पुरेपूर समाचार घेतला या बॉलचा बॅटर एडवर्ड उत्तनकर याने, जो कॅप्टन आहे मनोरी मास्टर टीमचा. मनोरी मास्टर टीमने अतिशय चांगलं प्रदर्शन केलेलं आहे या टुर्नामेंट मध्ये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं, या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी चांगली जरूर केली आणि सुरुवात बॅटिंग करत असताना अतिशय चांगली झालेली आहे. पुन्हा ओ चांगला ऑन ड्राईव्ह, अप्रतिम शॉट, बॉल जातो वाईड स्पीड विकेटच्या दिशेने, मिस फिल्डिंग, बॅकअप चांगलं होईल लॉंगनच्या फिल्डर मार्फत. 1 रन 2 रन, किती रन येतात या ठिकाणी? 3 रन आय थिंक पूर्ण केलेले आहेत आणि या 3 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 7 रन्स. वजिरा संघाचा कॅप्टन देवेंद्र, प्लीज बुफे देण्यासाठी मला तुमचा सत्कार करण्यासाठी तिथं आपल्या टॉस बॉक्सच्या तिथं जायचं आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतात, दुसरी देखील धाव पूर्ण केली जाते, थोडं खराब क्षेत्रक्षण होते त्याच्यामुळे जिथं 1 धाव त्या 2 धावेमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. देवेंद्र केणी यांनी सत्कारासाठी स्टेजवर यायचंय. देवेंद्रजी केनी आपण यायचंय, तुमचा या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार केला जाईल. वजिरा टीमचे जे कॅप्टन आहेत आणि वजिरा टीमने मागच्या टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगलं व्यवस्था केली होती, जेवणाची व्यवस्था सुद्धा चांगली होती, त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. या आपण बघतोय कोळी अग्री एकता समाज मंडळाचे विश्वस्त जे आहेत कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं अल्लाद भंडारी यांच्याकडून तुमचं अभिनंदन केलेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर फाईटचा इशारा, पंचांचा 1 अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल, स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 10 रन्स. फ्रंट लाईनला दिसते ह्या मॅच मध्ये मनोरी मास्टर टीम, चारकोप टीम थोडीशी मागे जाताना दिसते. ओ हॉफली घेतला, लॉक टॅप ड्राईव्ह, ड्रॉप केले बॉलला, लॉंग ऑनला फिल्डर आहे, बॉल खाली, चांगला कॅच आणि अशा प्रकारे विकेट जाईल. या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय, आउट होऊन तंबूमध्ये परतेल संदीप आउट होतोय, पहिला गडी बाद होतोय. टीमचं टोटल आहे 10 आणि 10 वर पहिला गडी बाद होताना आपल्याला दिसतोय. सुरुवात तर चांगली झाली होती, तर त्यानंतर हा विकेट जातोय. प्रेशर नसेल बॅटिंग करत असताना. नवीन बॅटर येतो फ्रान्सिस मोजेस पार्लेकर, नवीन बॅटर येताना दिसतोय आपल्याला. बॉलिंग मार्क वर असेल बॉलर किशोर, पहिला षटक प्रगती पथावर आहे. जास्त मोठं टार्गेट नाहीये, फक्त आणि फक्त 27चं टार्गेट होतं. 10 रन झालेले आहेत, 20 बॉल 17ची आवश्यकता. फुल टॉस बॉल, चांगला ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटने हा चांगला फटका लॉंग ऑनला. 1 रन मिळते आणि 1 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 11 वर. आणि वजिरा टीम, पूर्ण टीम आपल्याला दिसते वजिराची, ज्याचे कॅप्टन आहे देवेंद्रजी केणी अँड ऑल टीम आपल्याला दिसते आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्यांचं एक जबरदस्त आयोजन मागच्या विकेंडला आपल्याला पाहायला मिळालं, त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते. यावेळेला आपण बघतोय बॉल जातो मिड विकेटच्या दिशेने, 2 साठी कॉल आहे, थोडीशी मिस फिल्डिंग, बॅकअप होईल का? होते. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल, खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 3 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि 3 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 14 रन्स. अप्रतिम आयोजन झालं होतं मागच्या विकेंडला वजिरा टीमचं, देवेंद्र केणी आणि कंपनी यांचं, आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं जात आहे. 1 ओव्हरची समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर मनोरी मास्टर टीमचं 14 वर 1 विकेट. भाटी टीम कॅप्टन, चला या भाटी टीम आपण या लगेच. या ठिकाणी टॉस केला जाईल, वजिरा मास्टर विरुद्ध भाटी मास्टर, या 2 टीम मध्ये पुढील मॅच आहे. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर कोळी, प्लीज इथे यायचं आहे, कारण तुमचा टॉस देखील आहे आणि तुमची लिस्ट देखील आम्हाला हवी आहे.
कारण बघा यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाखो करोडो लोक इथं हा सामना बघत असतील. प्लीज बॅक टू पाटील सर. हो, थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं वेगळ्या अंदाजामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ॲडवर्ड यांनी. 1 रन जरूर मिळते. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो 15 वर. फक्त आणि फक्त आपण बघितलं 12 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 16 बॉल शेष. बॉलिंग मार्कवर बॉलर आहे विजय. विजय पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 6 ते 7 फॉलोचा रन असेल. लेफ्ट आपली बॉलिंग करतोय. व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. जबरदस्त हिट, पॉवरफुल हिट आहे. बॉल जाईल कौकानाच्या वरून बाउंडच्या बाहेर. सारंचळी षटकार. जबरदस्त फटका. यावेळेला फ्रान्सिसच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रान्सिस जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 7 वर आणि टीमचं टोटल जाते मनोरी मास्टर टीमचं 21 वर. वॉचमॅन आपण कुठे असाल तुम्ही यायचं या ठिकाणी. वॉचमॅन पुल करायचं होतं. एलिव्हेशन नाहीये. हवेत बॉल. स्कोअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये बॉल पडतोय. 1 रन कंप्लीट. 2 रन पूर्ण केले जातात. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्ड वर 23 लॉस ऑफ 1 विकेट. विजयाकडे अग्रेसर होताना दिसतो आपल्याला मनोरी मास्टर टीम. चांगली कामगिरी आहे. राऊंड विकेट. क्रॉस लाईन खेळायचं होतं. क्रॉस बॅटिंग शॉट. स्टंपिंग केली जाते आणि अशा प्रकारे विकेट या ठिकाणी जाताना दिसतोय. हा दुसरा गडी बाद होतोय मनोरी मास्टर टीमचा. फ्रान्सिस इज आउट. शेवटचा बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातला. डॅनी पावल्या जातो नवीन बॅटर. थोडासा लेग ब्रेक बॉल होता. बॅकफुट लागून कट करायचं होतं मात्र एज लागून बॉल विकेट किपरच्या मागे जातोय. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो 24 वर. फक्त 3 रन दूर आहे विजयापासून. 3 रनची आवश्यकता असेल. क्रिक हिरोज वर हे स्कोर अपडेट आपल्याला पाहायला मिळेल आणि ओम साई स्पोर्ट्स वर तुम्हाला लाईव्ह मॅच सुद्धा पाहायला मिळेल. आणि या क्रिक हिरोज वर जे आमचे स्कोरर अपडेटर आहेत ते आहेत जगदीश भंडारी आणि ओम साई स्पोर्ट्स वर अक्षय मोरे, साहिल राऊत आणि कौतुक तरे हे लाईव्ह कव्हरेज करताना दिसतात आपल्याला. 2 षटकाची समाप्ती 24 वर 2. जबरदस्त हिट. काय जबरदस्त लॉक केलं. बॉलला पाठवून दिला मिड विकेटच्या बाहेर. हा विनिंग 6 येतोय बॅटर डॅनी पावळ्याच्या बॅट मधून आणि विजयी होतोय या ठिकाणी मनोरी मास्टर टीम. पोहोचली आहे सेमी फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन मनोरी मास्टर टीम. विजयजी शिंदे साहेब सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. विजयजी